सन्माननीय मंत्री महोदयांनी अतिशय समर्पक असं उत्तर दिलं आहे आणि शेवट करताना ग्लोबल वॉर्मिंग झालेली अतिवृष्टी एल निनोचा इफेक्ट यासाठी मी ठरवलं होतं की माझ्या आमदार निधीचा दरवर्षी 10% पैसा हा वृक्ष लागवडीसाठी करायचा। पण त्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आपल्याला सॅपलिंग म्हणा किंवा जे लहान झाडं मिळण्यासाठी होतो, जिल्हा नियोजन मधून परवानगीच्या संदर्भात होतो, किंबहुना सरकार ह्या पद्धतीचं धोरण आणणार का विकासाचा कोणत्याही विभागाचा निधी असेल त्याचे 10% हे वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी करता येत असतील तर ते नक्कीच चांगलं होईल। वन विभागाने या संदर्भामध्ये सन्माननीय मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्या अनुषंगाने होत असलेले पर्यावरणीय बदल थांबवण्यासाठी शमवण्यासाठी प्रयत्न करावे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिषजी देशमुख यांनी जो प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्यांनी त्याची भावना व्यक्त केली। त्यांच्या आमदार निधीतला 10% निधी हे वृक्षारोपणासाठी आणि वृक्ष संगोपनाकरता करावा, ही मी यांच्या त्या भूमिकेचं मी कौतुक करतो। एकूणच या वन विभागाकरता विविध खात्यामधून काही पर्सेंटेज अमाऊंट देण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे। अजूनपर्यंत तसे ते पैसे कलेक्ट केले नाही, परंतु आता इट इज हाय टाइम टू कलेक्ट इट। आणि भविष्यकालामध्ये मंत्रिमंडळाच्या समोर सुद्धा एकूण अशा निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये वृक्षाचं रोपण आणि संगोपन आणि पर्यावरणाचं समतोल राखण्याकरता वॉर फुटिंगवर या गोष्टी करता आपण प्रयत्न केले पाहिजेत। या आशिष देशमुखांच्या मताशी मी सहमत आहे आणि तशा प्रकारचं आव्हान मी सगळ्यांना करतो। काय झालं अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष देशमुखने जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, मी प्रत्येक विकास कामाचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट पडतो। जिल्हा नियोजन समितीतून, आमदार निधीतून आणि DPDCतून जे डेव्हलपमेंटचे काम करतात त्याच्यापैकी काही टक्के रक्कम ही पर्यावरणासाठी आणि प्लांटेशनसाठी राखून ठेवावी असं GR काढण्यात येईल।